सॉरी इन्स्पेक्टर, थोडा उशीर झाला, सॉरी. दॅट्स ऑल राईट. नाही, पण मला एक नाही कळलं की पुन्हा तुम्ही पोलीस स्टेशन सोडून बाहेर का भेटायला बोलवलं? काही प्रकरणं अशी असतात जी चौकी बाहेरच सोडवायची असतात, आणि काही प्रकरणं अशी असतात मिस्टर शास्त्री ज्यांचं चौकीत राहणं चांगलं नसतं. थँक्स आधीला सोडल्याबद्दल. थँक्स कशासाठी? तुम्हीच म्हणाला होता ना की तो निर्दोष आहे, सुटणारच होतो. पण त्याचं स्केच मिळून सुद्धा तुम्ही त्याला. मिस्टर शास्त्री, पोलिसांना त्या माणसाचं स्केच मिळालंय ज्याला पोलीस शोधतायत. कोण आहे तो माणूस? तुमच्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे माझ्याकडे. हे काय आहे? तुम्ही मागच्या वेळी येताना माझ्यासाठी एक चिठ्ठी घेऊन आला होता, राईट? हो. हे त्या चिठ्ठीचं उत्तर आहे. आजोबांना द्याल? नक्की. थँक्यू सो मच अँड टेक केअर. थँक्स. बाबा, बोलवलत का मला तुम्ही? काय झालं काय? बसू इथे. बर. हा बसले. हा बोला. कुसुम, एक गोष्ट विचारायची आहे तुला. सुलेखाबद्दल तुझं काय मत आहे? ते चांगलंच असणार ठाऊक आहे मला, पण तरी. सुलेखाबद्दल आता काय, एकटी आहे बिचारी, आणि एकट्या माणसाला जे सहन करावं लागतं, सोसावं लागतं, ते सगळं तिला सहन करावं लागतंय. दुसरं काय? म्हणून ती तुला आपलीशी वाटते. हो वाटते. बरं, मला एक सांग, या घरातल्या माणसांविषयी तुझं काय मत आहे? असं का विचारताय? नाही, जेव्हा तू एकटी असतेस, विचार करत असतेस, कुणाशी बोलत नाही, तेव्हा मला हा प्रश्न पडतो. घरातल्यांविषयी काय काय चांगलीच आहेत, बरी आहेत, सगळे चांगले आहेत. मोघम उत्तर नको, नीट सांग. तुला कुणाचा राग येतो का? तुला कुणाचं वागणं खटकतं का? असं का विचारताय? तुम्हाला कोणी काही सांगितलं का माझ्याविषयी? तक्रार केली का? त्या प्रियाने काही सांगितलं वाटतं तुम्हाला? मुद्द्यावर आलीस आत्ता. मला सांग कुसुम, तुला प्रियाचा राग का येतो? राग म्हणजे मला तुम्ही सांगा बाबा. आता तुम्हाला समजा माझ्याविषयी कोणी काही सांगितलं, म्हणजे अगदी वेडं वाकडं काहीतरी वाईट सांगितलं, तर तुम्हाला राग नाही का येणार? नक्की येईल. मग माझ्या कुसुमवर केलेले विनाकारण आरोप मी कधीही सहन करणार नाही, अगदी विश्वासातल्या माणसांनी केले तरीही. त्या प्रियाने माझ्याविषयी काही सांगितलंय वाटतं तुम्हाला? नक्की. कुसुम, एकमेकांबद्दल अशाच गोष्टी सांगाव्यात जेणेकरून एकमेकांवरचा विश्वास वाढेल. आणखीन एक गोष्ट, या घरात जे काही बोललं जातं ते घराच्या बाहेर जाऊ नये. नाहीतर होतं काय की दोन माणसांमध्ये पोकळी निर्माण होते, दुरावा निर्माण होतो, आणि मग त्या दोघांमध्ये संवाद घडल्याशिवाय तो दुरावा संपत नाही. कळलं का तुला? एक लक्षात ठेव कुसुम, घरातल्या गोष्टी या घरातच राहायला हव्यात.
प्रिया तुझी भाची आहे, आत्या म्हणते ती तुला. तुम्हा दोघींमध्ये जो दुरावा निर्माण झालाय त्याला हेच कारण आहे. ती माझ्याशी का मग वाईट वागते अशी? कारण संवादांचा अभाव. एकमेकांमधला दुरावा संपला की अविश्वासाच्या भिंती आपोआप ढासळती. घरातल्या गोष्टी बाहेर जाणारच नाहीत, नाही का? शेवटचं सांगतो बेटा, आपल्या घरातल्या गोष्टी जेव्हा आपण बाहेर सांगतो, आपलं मन आपण जेव्हा घराबाहेर जाऊन हलकं करतो ना, त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाहीये दुसरी आपल्या कुटुंबासाठी. एवढं लक्षात ठेव. या घरातल्या भिंतींना आपलेपणा आहे, जिव्हाळा आहे, तेव्हा घरातल्या गोष्टी या घरातच राहिल्या हव्यात. चला येतो, मला पोथी वाचायची अजून. हे दूध तेवढं झाकून ठेव, मी नंतर घेईन. श्रीराम श्रीराम श्रीराम. स्वप्नील एक मूर्ती आहे, काली कर्मावालीची. क्षिप्राने या संदर्भातली सगळी माहिती जमवली होती. प्रथमेशने या मूर्तीचं चित्र काढलं होतं आणि हे चित्र बघून शुभ्रा खूप व्हायलंट झाली होती. नंतर असं कळलं की ब्लॅक मॅजिकसाठी पूर्वीच्या काळी या मूर्तीचा वापर होत असे आणि मूळ मंदिरातल्या मूर्तींपैकी 2 मूर्ती चोरीला गेल्या. प्रिया, तू मला सुलेखाबद्दल काहीतरी सांगतेस. मी सुलेखाबद्दलच बोलतेय. क्षिप्राने सुलेखाशी एकदा बोलता बोलता मुद्दाम त्या मूर्तीचा विषय काढला होता आणि सुलेखाच्या डोळ्यात तिला एक वेगळीच चमक दिसली होती. याचा अर्थ हे नक्की आहे की प्रिया प्लीज स्टॉप इट. या स्केच बद्दल तुम्ही मला काही सांगू शकता का मिस्टर स्वप्नील? नाही. यू शुअर? हे स्केच मला शिप्रा खानविलकरच्या घरात सापडलं. तिने काढलं असेल हे स्केच. अरे स्वप्नील, काय रे, तू कधी आलास? हाय कुसुमात्या, हाऊ आर यू? मला काय धाड भरली? आणि काय रे, हा तू सुद्धा हे चित्र बघतोयस? नाही, ज्याच्या हातात मी हे चित्र बघते ना, तो आपला टाक लावून त्या चित्राकडे बघत असतोस. तू सुद्धा काय बघतोयस त्या देवीकडे? हा, देवी? कुसुमात्या, मी हा विचार करतो की हे चित्र प्रियाकडे कसं आलं. अरे म्हणजे काय, कसं आलं म्हणजे काय? ती मानत असेल काळी कलकत्तेवालीला. प्लीज, काळी कलकत्तेवाली? कुसुमात्या, ही देवी वगैरे नाहीये. हे रादर माझ्या दृष्टीने हे एक स्कल्पचर आहे. म्हणजे मला क्षिप्राने सांगितलं होतं याच्याबद्दल. तिचा काय संबंध माहिती नाही, पण तिच्या वडिलांना माहिती आहे याच्याबद्दल. तिच्या वडिलांना माहितीये? अरे मग तू स्वप्नील, तू माझं एक काम करशील का? काय? हा, त्यांना हे विचारशील का की ही देवी नवसाला पावते का? म्हणजे काय रे, उपास वगैरे सगळेच करतात रे, पण उपास करून सुद्धा त्याच्यावरती आणखीन काही स्तोत्र, काही आरती वगैरे अशी काही या देवीची आहे का, असं विचारशील का? कुसुमात्या, अरे बोल ना. कुसुमात्या काय, कुसुमात्या काय, कुसुमात्या? हा, जरा श्रद्धा ठेवा, कुठेतरी श्रद्धा ठेवा. तुम्ही ही हल्लीची मुलं म्हणजे ना. माझा देवळातल्या देवावर सुद्धा विश्वास नाहीये, माझा प्रयत्नांवर विश्वास आहे. हो, मग प्रयत्न कर या देवीवरती विश्वास ठेवण्याचा.
तुला माहितीये का सुलेखा आहे ना, सुलेखा तिला मी बघितलंय ह्या देवी समोर पूजा करत बसलेली असताना. सुलेखाला या चित्रासमोर? अरे चित्रासमोर नाही, मूर्ती समोर. देवीची मूर्ती आहे ती. देवीची? हो. बापरे, तू पूजा वगैरे करतेस का? हो, म्हणजे तसंच समजा. हो हो. बापरे, चुकले ग, चुकले ग बाई, चुकले देवी, चुकले ग बाई, चुकले. खरंच माफ कर मला. आशीर्वाद राहू दे हो पाठीशी, राहू दे. पण मला तू आधी सांग, तू प्रतिष्ठापना वगैरे काही केलीस का? आणि अशी झाकून कशाला ठेवली होतीस मूर्ती? काय ते मला ज्यांनी दिली ना मूर्ती, त्यांनी सांगितलं झाकून ठेवायची म्हणून. हो, नाहीतर तिच्यातनं अशी प्रखर किरणं वगैरे निघतात. हो बापरे, एवढी पॉवर आहे या मूर्तीमध्ये? नक्की? नक्की म्हणजे काय? मी काय खोटं बोलते की काय? तुम्हाला माहिती हवी आहे ना या चित्राबद्दल? मी विचारतो, क्षिप्राच्या वडिलांना विचारतो. हा, आता कळायलाच पाहिजे. हा फोटो इथं कसा आला हे कळायला पाहिजे. कसं आलं? सांगेन नंतर, कधीतरी तुम्हाला नक्की सांगेन. तुम्ही प्रियाला सांगा की मी हा फोटो घेऊन गेलोय. अरे नक्की विचारशील ना त्यांना? हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वप्नील राव. कधी आलास? आलो, मगाशीच आलोय. झाली का प्रियाशी भेट? अहो नाही, मी बराच वेळ वाट पाहतोय, कुठेतरी बाहेर गेली ती. स्वप्नील, गेल्या 2 दिवसातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती सांगू? सांगा. तुझ्या या घरच्या भेटी वाढल्या आहेत. या मी तर असं म्हणतो की रक्ताच्या नात्यापेक्षा आपलेपणाचं नातं हे फार महत्वाचं असतं आणि ते खूप टिकतं. आजोबा, खरं सांगू का, राहावतच नाही तुम्हा सगळ्यांपासून दूर. मला तर असं वाटतंय तुझा या घराशी काहीतरी गतजन्माचा संबंध असला पाहिजे. गतजन्म? बापरे. आजोबा, गतजन्म वगैरे म्हणजे या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही इथपासून माझी सुरुवात आहे. ते प्रत्येकाच्या मनावर आहे. पण एक सांगू का मी तुला, माणसाचं नातं जेव्हा या जन्मात एकमेकांशी होतं तेव्हा ते आधीच मागच्या जन्मी झालेलं असतं, म्हणून ते आत्ता होतं. रिअली? नाहीतर तुझी आणि आदिनाथची भेट होणं, तुझी आणि बाहुलीची मैत्री होणं, या घरातल्या सगळ्यांशी तुझं मिळून मिसळून वागणं हे झालंच नसतं. तुला काय वाटलं होतं जेव्हा तू पहिल्यांदा आदिनाथला भेटलास, प्रियाला भेटलास? आठवतंय? क्या है? उसको मैं गया तो तुम आ गया. सॉरी. यू शुड बी. अरे सबके घर पे जाके बेल बजाओगे क्या? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अच्छा, तुमको मराठी भी आता है? तुम लोग क्या घर देख के भाषा बोलते हो? सॉलिड है. व्हॉट? ए काय रे, अजून इथेच का उभा आहेस? चल ना आत चल. अरे यांचं काहीतरी म्हणणं आहे. यांचं ए काय ग मुन्ना, आल्याला काय पकवतेस त्याला? काम काम स्वप्नील, काम आहेत. पहिली भेट. आजोबा,
ह्या पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर माझा विश्वास जरी नसला ना तरी सुद्धा माहिती नाही, म्हणजे आदिनाथला किंवा प्रियाला पहिल्यांदा भेटल्यावर असं वाटलं होतं की यांच्याबरोबर आपला खूप छान रॅपो होणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी आणि प्रिया बरेच पहिले दिवस नुसते भांडत राहिलो होतो. पण ते भांडण सुद्धा ना एक वेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन वाटायचं. मला काय वाटतं ठाऊक आहे, तुला बघितल्यावर मला नेहमी असं जाणवतं की तुझं या घरात येणं हे विधिलिखितच होतं. अच्छा. हे विधी लिखित वगैरे मला माहिती नाही, पण आजोबा म्हणजे मी कुठेही बाहेर असलो किंवा या घरापासून लांब असलो ना तरी लवकरात लवकर परत यावं असं वाटतं. म्हणजे काकांना भेटायला किंवा काकूंचा लाडका ओरडा खायला, तुमचे 4 समजुतीचे शब्द ऐकायला किंवा प्रियाशी भांडायला. स्वप्नील, जसा तू माझा मित्र आहेस तसाच माझा आणखीन एक मित्र आहे, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. आय नो हिम. तू ओळखतोस त्याला? हा, म्हणजे एकदा दोनदा झाली होती आमची भेट. खूप चांगला मुलगा आहे तो. माझं एक काम करशील का? मला त्याला भेटायचं आहे. मला घेऊन जाशील का त्याच्याकडे? नाही, तुला अडचण होणार असेल तर राहू दे. मी अगदी सहज म्हटलं. नाही नाही, तसं काही नाही आजोबा. इट्स ओके. आय कम विथ यू. शुअर. थँक्यू. सुलेखा, कधी ना कधीतरी कुठली ना कुठली तरी गोष्ट आपल्या बाबतीत पहिल्यांदा घडते. आणि हां, मी जेव्हा नाही असं म्हणते ना तेव्हा त्याचा अर्थ नाही हाच असतो. मग अचानक आलेल्या ओळखीच्यांना सुद्धा माझ्या घराचा उंबरठा माझ्या परवानगीशिवाय ओलांडता येत नाही. अगो, आमच्या घरामध्ये एकदम डिमांडमध्ये ती देवी. डिमांडमध्ये आहे म्हणजे? म्हणजे अगो प्रियाच्या हातात सुद्धा मी त्याच देवीचं चित्र बघितलं, माहितीये का? आणि आमच्या बाबांच्या हातात सुद्धा त्याच देवीचा फोटो होता. म्हणजे किती चांगलं आहे की नाही? हा सुलेखा, या घरामध्ये तुझ्याबद्दलचं मत चांगलं व्हावं असं तुला वाटत असेल ना, तर मला तू असं सांग की त्या देवीच्या बाबतीतली काही आरती किंवा अशी प्रार्थना किंवा स्तोत्र असं काही तुला माहिती आहे का? ते तू मला सांग, म्हणजे मी त्या सगळ्यांना देते ना. ती मनीषाची आई येणार होती ना, येणार नाही एवढंच सांगितलं तिने. आणि कॅन्सल झालं हे सांगायचं कशाला तुला? म्हणून मी काही बोलले नाही. येणार असती तर मी कळवलंच असतं ना तुला. कोण आहेस सुबाळा? नाव काय तुझं?